स्वागत बातमी नागपुरातून। नागपूरच्या जामा मस्जिदच्या परिसरामध्ये जिलेटिनच्या कांड्या सापडलेल्या आहेत। महत्त्वाची ही बातमी आहे। गेल्या 2 महिन्यांपासून त्या परिसरात हिरव्या रंगाची बॅग तिथे पडलेली होती। आज अचानक घरमालकाला संशय आला। त्याने तपासणी केली असता त्याला जिलेटिनच्या कांड्या त्या बॅगेत सापडून आलेल्या आहेत। या बॅगेत 15 जिलेटिनच्या कांड्या होत्या, 50 डिटोनेटर्स होते आणि 8 कनेक्टर्स सापडलेत। खबरदारी म्हणून पोलीस या परिसरातील दुकाने बंद करून परिसर निर्मनुष्य करतायत। विशेष म्हणजे या भागापासून संघ कार्यालय अवघ्या 4 किलोमीटरच्या अंतरावर आहे। विस्फोटक म्हणजे स्फोटक पदार्थ एसबीएल कंपनीचे असून याच कंपनीत महिनाभर आधी झालेल्या स्फोटात 25 लोकांचा मृत्यू झाला होता। सर, हे जिलेटिनच्या कांड्या कुठून आल्या, काय नेमकं सध्या सुरू आहे तपास? आता सध्या फक्त एवढीच माहिती आहे की या ठिकाणी ते सापडलेले आहेत एक्सप्लोजिव्ह सदृश्य वस्तू। त्याचे एक्झामिनेशन करतील। ज्यावेळेस पूर्ण डिटेल माहिती येईल त्यानंतर आपण माहिती घेऊ की काय। ऑलरेडी तपास सुरू केलेला आहे आमच्या लोकांनी। सर, बॉम्बनाशक पथक वगैरे इथं बोलवण्यात आलेला, काही संवेदनशील तुम्हाला वाटतं इथं? आता सध्या आयसोलेशन केलेलं आहे सर्व वस्तू आणि ते आयसोलेशन करून प्रोटोकॉल प्रमाणे सगळं बाहेर काढून त्याला सेफ जागी घेऊन जाणार आहे। त्याच्यानंतर मग पुढचं कार्यक्रम। सर, माहिती पोलिसांना कशी मिळाली आणि किती संख्येनं ते असायला हवं? आता माहिती मिळालेली थोड्या वेळापूर्वीच आहे। ते पोलीस स्टेशनचे लोक लगेच आलेले तिथे आणि इमिडिएटली सर्वांना एक्सपर्ट्सला पाचारण केलं। नक्कीच आपण पाहतो की पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर तात्काळ पोलिसांच्या टीम्स जे आहेत ते इथं दाखल झाल्या आणि जे काही SOP असते या सगळ्या संदर्भातली त्याचं पालन जे आहे ते इथं केलं जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। पोलिसांनी आता हा सगळा परिसर निर्मनुष्य करायला सुरुवात केलेली आहे आणि इथं असलेल्या ज्या काही संशयास्पद वस्तू आहे, मग त्यात जिलेटिन असेल, डिटोनेटर असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पोलिसांकडून इथं आता ताब्यात घेण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे। ह्या जिलेटिनच्या कांड्या इथं कुठून आल्या, कोणी आणल्या, कुठल्या उद्देशाने आणल्या, याचा तपास देखील जे आहे ते आता पोलिसांकडून इथून पुढे केला जाणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिवांडे, न्यूज 18 मराठी, नागपूर।